प्रेक्षेपण आपल्या आवडत्या गजर कीर्तनाचा या यूट्यूब चॅनलवर तेव्हाही दशा प्राप्त होईल हे सांगण्याचं तात्पर्य कीर्तनाच्या पहिलंच का तर आज कार्तिक एकादशी आहे. पंढरपूरचा त्या ठिकाणी पांडुरंग परमात्म्याचा सोहळा आहे. आज एकादशी निमित्त आषाढी कार्तिकी विसरू नका मज आणि सांगत असे गुज पांडुरंग. आमचे निळोबा महाराज वर्णन करतात, आम्ही आमच्या मनातलं काही आम्हाला येतच नाही काही, आम्ही आमच्या साधू संतांची उष्टावळी तुमच्या पुढे मांडतो महाराज. निळोबा महाराज वर्णन करतात, महाराज निरखीत निरखीत गेली येवो पाहुणी तन्मय झाली येवो. भगवंताला पाहात 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 असं पहा की पाहते पाहणे दुरी सारोणया. जे पाहते आहे, पाहण्याची क्रिया आहे, ते सगळं बाजूला सारा. पाहते पाहणे दुरी सारोणया, निरखीत निरखीत अशी पाहते पाहण्याची क्रिया जेव्हा तुमची बदलल महाराज तेव्हाच तुम्हाला आणि पाहुणी तन्मय झाली येवो तेव्हाही दशा प्राप्त होईल हे सांगण्याचं तात्पर्य कीर्तनाच्या पहिलंच का तर आज कार्तिक एकादशी आहे. पंढरपूरचा त्या ठिकाणी पांडुरंग परमात्म्याचा सोहळा आहे. आज एकादशी निमित्त आषाढी कार्तिकी विसरू नका मज आणि सांगत असे गुज पांडुरंग. पांडुरंग परमात्मा आषाढी आणि कार्तिकी वारीला वाट पाहतो. वाट पाहे उभा बेटीची आवडे कृपाळू तातडी होता वेळ. आपल्याला शरीराने नाही वारी झाली पण आपल्या मनाने मानस पूजा करून आपण पांडुरंग परमात्म्याची वारी करणं हे पहिलं आपलं आद्य कर्तव्य होतं. म्हणून आपण पांडुरंगाचं पहिलं मनाने दर्शन केलं. शास्त्रामध्ये मानस पूजेला विशेष महत्त्व दिलेलं आहे. षडोपचारे पूजा करण्यासाठी तुमच्याकडे लागणारी जी साधन सामग्री आहे ती कोणत्याही वेळी आणि कुठेही उपलब्ध होऊ शकत नाही. त्याला वेळ आणि काळ त्या ठिकाणी असावी लागते. ती वेळ आपल्याला आणि महाराज म्हणतात अनुकूल असावी लागते, तेव्हा भगवंताची पूजा घडते. पण मानस पूजा करण्यासाठी तुम्ही कुठेही मांडी घालून बसा, बघा तुमची पूजा आणि निर्विघ्नपणे पार पडल्याशिवाय राहत नाही. कारण त्या पूजेला कुठल्याही प्रकारचा खटाटोप लागत नाही. फक्त एकच लागतं आणि ते म्हणजे तुमच्याकडे असणारं काय बिलिंदर मन. ते फार बिलंदर आहे पण भगवंताला तेच जास्त आवडतं. आई वडिलाला नटखट मुलं जास्त आवडतात, खट्याळ मुलं जास्त आवडतात. भगवंताला सुद्धा जे नटखट असणारं मन आहे ना ते भगवंताला फार आवडतं. तुम्ही काहीच देऊ नका, सोने रुपये चांदी कुठल्याही प्रकारचे वस्त्र अलंकार काहीच देऊ नका. भगवंताला फक्त मन द्या. तो भगवंत तुमच्या हाकेला ओ दिल्याशिवाय राहणार नाही. पण आपलं मन मात्र एवढं बिलंदर आहे महाराज, ते कधीच देवाकडे जा म्हटलं की जात नाही आणि आलं तरी भलते चाळे केल्याशिवाय राहत नाही. शास्त्र सांगतंय मन हे माकडासारखं आहे. मनो मधुकरो मेघो मानवी मदनो मरुत्मा मलो मरकटो मत्सो मकरा दश चंचल. हा जे 10 चंचल त्या ठिकाणी वर्णन शास्त्राने केलं त्यांच्यामध्ये मनाचा पहिला नंबर आहे. अशा बिलिंदर मन भगवान परमात्म्याला मनाचं खूप वर्णन करता येईल पण आपला आजचा तो विषय नाही, इथेच थांबून घेऊ. म्हणून महाराज म्हणतात की असणारं मन भगवंताला अर्पण करा. मानस पूजा तुम्ही भगवंताशी करा, ती भगवंताला फार आवडते महाराज. कारण मनासारखा दुसरी पूजा या जगामध्ये या विश्वामध्ये कोणतीच नाही आहे. म्हणून साधू संत म्हणतात कोणत्याही कालामध्ये कोणत्याही वेळेमध्ये एखाद्या झाडाखाली मांडी घालून बसा, डोळे झाका आणि मनाने भगवंताची मानस पूजा करा. भगवंताला ती प्राप्त झाल्याशिवाय राहत नाही. म्हणून महाराज म्हणतात ही मानस पूजा कोणाला करता येते हो? कोणाला करता येते? नक्की ना, उत्तर बदलू नका बरं सुंदर महाराज. सुंदर महाराजांचं म्हणणं आहे की मानस पूजा कोणालाही करता येते. बरोबर? पुन्हा खात्री करून घ्या. बरोबर आहे, कुणालाही करता येते असं ते म्हणतात. पाठीमाग उभा राहिलेले भाऊ, ओ बनियनवाले मामा, पलीकडून कुत्रा आहे का? कुत्रा गल्लीत तुमच्या माग असेल ना? बरं जाऊ दे, त्या सोडून इकडं माझ्याकडे पाहता. असं म्हणणं आहे पूर्व पक्षाचं की मानस पूजा कुणालाही करता येते. मग महाराज कुत्र्याला करता येते का? गाढवाला
माणसापेक्षा कुत्रे सुद्धा चांगले. डुकराला ते म्हणतात माणसापेक्षा कुत्रे चांगले. म्हणजे माणूस एवढा तर मी हलकट समजला का हो? नाही महाराज. मनुष्य शरीरासारखं त्या ठिकाणी शरीर याची यावत जगामध्ये भगवंताने दुसरं कोणतंही निर्माण केलं नाही. जी मानस पूजा आहे ना ती फक्त माणसालाच करता येते, पण माणसं करत नाही. तो भाग वेगळा. तुम्ही म्हणलात ना कुत्र्यापेक्षा माणसापेक्षा कुत्रे कोणते? जे पूजा करत नाही ते म्हणा, नाही तर म्हणतात कीर्तनातले जे पूजा करत नाही ते माणसं म्हणा तुम्ही. इथले सगळे सोडून इथले सगळे चांगले आहेत. कारण अजून घंटा दीड घंटा थांबायचं इथं, नाहीतर आपलं गाव जवळच आहे. उद्या सकाळी येतील कोणी काठे घेऊन. महाराज म्हणतात पूजा विधी परमार्थ स्वहित हे फक्त जीवाला करता येतं, माणसाला करता येतं. जीवाला म्हटलं तर इथं थोडा घोटाळा होईल, पण माणसाला करता येतं हे मात्र नक्की आहे. कुत्र्याला, मांजराला, बैलाला, डुकराला कुणालाही मानस पूजा करता येत नाही. ती पूजा फक्त माणसालाच करता येते. देवाचे भजन, याच देहामध्ये जर देवाचं भजन घडतं तर मग माणसं का करत नाही? हा मोठा प्रश्न आहे ना. का करत नाही माणसं? याच देहाने घडतं मग करत का नाही? माझे अजय गुरु रंगनाथ महाराज परभणीकर गुरुजी सांगायचे, याच देहाने करता येतं पण माणसं का करत नाही? तर माणसाला विषयासक्ती सोसू देत नाही. प्रश्न पुन्हा ऐका आणि उत्तर ऐका. मनुष्य देहाला जीव प्राप्त झाला, मनुष्य शरीर प्राप्तीसाठी दुर्लभ हो मानुष्य देहो देहणाम क्षणभंगुरा. हे प्राप्तीसाठी दुर्लभ आहे. रामायण सांगतं बड भाग मानुष्य तन पाहावा, है की नाही? परम भाग्याने मनुष्य देह शरीर प्राप्त झालंय. अट्टहासाने अनेक 184 योनी भोगून मनुष्य शरीर प्राप्त झालंय. एवढं अवघड त्या ठिकाणी मनुष्य शरीर प्राप्तीसाठी आहे आणि अवघड असणारं मनुष्य शरीर आपल्याला प्राप्त झालंय आणि तेही भरतखंडी नरदेह प्राप्ती. याच्यासारखी परम भाग्याची संपत्ती दुसरी कोणती आहे? आणि महाराज म्हणतात हे सगळं आपल्याला अनुकूल असून, बघा हे सगळं आपल्याला अनुकूल असून माणूस का परमार्थ करत नाही? तर माणसाला विषयासक्ती सुचू देत नाही. कुणाला कोणत्या विषयाची आसक्ती असेल, कुणाला कोणत्या विषयाची आसक्ती असेल हे मी नाही सांगत, माझे अजय गुरुजी सांगायचे.
आणि गुरुजी पुन्हा पुन्हा मला पाठामध्ये सांगायचे की माणसं अधोगतीला कशामुळे जातात, तर महाराज फक्त आसक्तीमुळे, विषयासक्तीमुळे. विषयासक्ती माणसाला काही सुचू देत नाही बघा. आणि तीच विषयासक्ती एक दिवस माणसाला अधोगतीला घेऊन जाते. विषयाची संगती नाच पावलो निश्चिती, 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 विषयाची संगती. भग पडले इंद्राला, भग पडले इंद्राला, भस्मसुर तो भस्म झाला, भस्मसुर तो भस्म झाला, ये विषयाची संगती नाच पावलो निश्चिती, 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 नाच पावलो निश्चिती. सोपं गणित आहे महाराज. आग आहे, आग, विस्तू. त्या विस्तवावरती हात ठेवल्यानंतर काय होईल? त्या विस्तवाचा धर्माचा जाळणं, त्याचा गुण आहे जाळणं. विस्तवावर जसं हात ठेवल्यानंतर आपल्याला भाजल्या जातं, चटका बसल्या जातं, आग लागल्या जाते, तसं महाराज म्हणतात विषयाच्या संगतीमध्ये गेल्यानंतर नाश हा निश्चिंत आहे. निश्चित तुमचा नाश झाल्याशिवाय राहत नाही. एक श्रीमंत माणूस होता महाराज, गडगंज श्रीमंती, खूप पैसा, खूप पैसा. आता आमच्याकडे समृद्धी महामार्ग आला. ओढलो पार्जित बापाने धोत्राला गाठी मारून 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 जमिनी ठेवल्या, पण बहादराची जमीन गेली समृद्धी महामार्गामध्ये. अपेक्षा नव्हती एवढा दुप्पट तिप्पट चौपट पैसा आला. आता 2 कोटी रुपये एकर कुठं पाहिलं होतं का भांबड्यात? हा, लोक आमच्या गावची ओळख म्हणजे जोशाचं भांबड, पहिलं म्हणायचे कोलाट्याचं भांबड, हा, आणि आता म्हणते समृद्धी महामार्गाजवळचं भांबड. पैसा है कि नहीं? इस दुनिया में तेरा न कोई सब पैसे के भाई. या दुनियेमध्ये पैसा असेल तर सगळे विचारतात, नाही तर कोण नाही पोसत महाराज. जब लग पल्लो में पैसा तब लग मीठा बोले, पल्लो का पैसा निकल गया कोई न मीठा बोले. या दुनियेमध्ये सगळे पैसेचे भाई आहे महाराज, आपलं कोण विचारत नाही. गडगंज श्रीमंती बापाने कमवून ठेवलेली, एवढा पैसा, एवढा पैसा. बाप पैसा 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 करून मरून गेला, आणि बाप मेल्यानंतर याला अक्काबाई सुचली. आपण म्हणतो ना, कुठून अक्काबाई सुचली, दवाखान्यात गेलो, हाय की नाही, पुन्हा घरी पाहायला पण नाही आले हो महाराज, कुठून अक्काबाई सुचली, दूतमध्ये गेलो आणि तिकडेच गेले पा महाराज, घरी पण नाही आले. असं आपण म्हणतो ना, अक्काबाई कुठून सुचली, याला अक्काबाई सुचली. अक्काबाई म्हणजे तुम्हाला समजते का? कीर्तनातली इथली बसलेली अक्काबाई नाही. अक्काबाईला दुर्बुद्धी म्हणतात व्यावहारिक भाषेमध्ये. अशी दुर्बुद्धी त्या माणसाला सुचले महाराज. आयता पैसा होता, नको त्या वाईट संगतीमध्ये त्या ठिकाणी गेला. माणूस कुठे बिघडतो? संगतीमध्ये बिघडतो. म्हणून संगत करत असताना विचारपूर्वक संगत केली पाहिजे. संगत संतन की करले, जन्म का सार्थक कछु करले, कहाँ से आवे कहाँ जावेगा एक कछु मालूम करले. विचारपूर्वक त्या ठिकाणी संगती माणसाने केली पाहिजे. इथं संगतीमध्ये चुकला. श्रीमद भागवतामध्ये संगतीचं एक उदाहरण आलेलं आहे, अजामेळाचं. शुद्ध ब्राह्मण होता महाराज, ब्रह्मकर्म करणारे त्याचे वडील. पूजेची समिधा सामग्री आणण्यासाठी वनामध्ये जातो, फुलं तोडतो. नेताने एका वेश्येबरोबर दार कर्म करणारा पुरुष पाहिला आणि दुर्बुद्धी सुचली. फुलाची टोकरी टेकून दिली आणि तिथंच नादी लागला. तसं या माणसाकडे गडगंज पैसा होता, दुर्बुद्धी सुचली महाराज. आणि दुर्बुद्धी सुचल्यानंतर तो पैसा, अरे आपण पाणी भरलेलं पाणी, इकडे किती दिवसाला पाणी येतं?
8 दिवसाला. 8 दिवसाला. आता आम्ही आज सकाळी मोटर चालू केली आणि टाक्या भरल्या की आमच्या उद्या सकाळी संपून जातात. पाणी टिकत नाही, पाणी फुकटचं. इथं पैसा तर कमवावा लागतो. एवढा पैसा होता, पण महाराज म्हणतात वाईट संगतीने, व्यभिचाराने दुर्बुद्धी सुचली आणि तो पैसा संपून टाकला. महाराज असाच उधळून टाकला तो पैसा. पैसा संपायला काय लागतं महाराज? ब्रँडी रंडी धरली की पैसा संपून जातो, आहे की नाही? भिकायला लागला. हातामध्ये उलटी अंबारी आली. हत्तीची अंबारी कधीच त्या ठिकाणी निघून गेली. उलटी अंबारी हातामध्ये आली. महाराज दारोदार भीक मागू लागला. एक दिवस दौंडे मामाने पाहिला आणि दौंडे मामा म्हणले, का हो ताई, हा माणूस तर लय श्रीमंत होता हो. जेव्हा आम्ही राहायला आलो रामनगरला मुकुंदवाडीमध्ये, तेव्हा पहिली बिल्डिंग याचीच मोठी होती. काय भानगड झाली? एका सद्गृहस्थाने ऐकलं आणि जवळ आला. म्हणले, बाबा, या माणसाकडे गडगंज पैसा, गडगंज श्रीमंती होती, पण वाईट बुद्धी सुचली, दुर्बुद्धी सुचली, संगत चुकली. आणि संगत चुकल्यामुळे परिणाम काय झाला? हातामध्ये भिकेची झोळी आली. आज दरदर भीक मागू लागलेला आहे. परिणाम संगती चुकली. संगत जर चांगली असेल, महाराज म्हणतात आपण मनुष्य देहामध्ये जन्माला आलोय. आपण नर देहामध्ये, नर शरीरामध्ये जन्माला आलो. आपल्याला सगळं काही करता येतं हो. जसं वकील, डॉक्टर, इंजिनियर सगळं काही होता येतं, आमदार होता येतं. आता तुम्ही बघा, चहा विकणारा माणूस जर पंतप्रधान होतो, मनुष्य शरीरामध्ये इम्पॉसिबल काय आहे सांगा बरं? अवघड काय आहे? सगळं सोपं आहे. पण तुकाराम महाराजांचा अभंग लक्षात घ्या महाराज. सगळं सोपं आहे, पण काय लागतं? काय लागतं? प्रयत्न लागतात, प्रयत्न. तुम्ही कधी मोठ पाहिली का? मोठ ते जुन्या लोकांना आहे माहिती, पण नवीन लोकांना काय माहित मोठ कशाला म्हणतात. मी पाहिलेलं आहे, माझ्यापर्यंत ठीक आहे. आता आपल्या पुढच्या लोकांनी मोठाचा जो त्या ठिकाणी दगड असतो महाराज, त्याला काय म्हणतात? सैंधव म्हणतात ना. हा, त्या सैंधवाला त्या ठिकाणी होल असतात आणि त्याच्यामधून त्या ठिकाणी दोर ओवतात आणि पुढे बैलाला जुंपल्या जातं. जेव्हा मोठ भरल्यानंतर ते बैल ओढत जातात पुढे आणि मोठ पुन्हा खाली होते. पुन्हा बैल मागे मागे येतात. पुन्हा त्या विहिरीतून पाणी भरल्या जातं मोठेत. पुन्हा तो दोर सरकत सरकत पुढे जातो. असं त्या दोराचं रोजचं काम असतं महाराज. दोरे चिरा कांपे, अभ्यास झाला ना तो. जा ये, जा ये, जा ये, घासून 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 घर्षणाने दोरे चिरा कापे, पडिला खांचणी. अभ्यास आहे. तुम्ही जर अभ्यास केला तर सेवणी विष पडे. तुम्ही जर रोज रोज त्या ठिकाणी थोडं थोडं विष खाल्लं, माऊली तर म्हणतात बस नागाचं सुद्धा विष तुम्ही पचवण्याची ताकद मनुष्य देहात आहे. आता आपण विषच खातो ना रोज. तुमचे दवाखाने उगाच चालले का? रोज थोडं 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 त्या ठिकाणी गोळ्याच्या रूपाने आपल्या पोटात काय चाललं महाराज? मग हे विष आपण पचवतो की नाही? पचवतोच ना. म्हणून महाराज म्हणतात अभ्यासे सेवणे विष पडे. रोज थोडा 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 अभ्यास केल्यानंतर एक राजा आणि राणी असते. त्यांच्या बछडा त्या ठिकाणी गायीला बछडा होतो. राजा राणीमध्ये शर्यत लागते. हा बछडा उचलून कोण वरती घेऊन जातो? राणी म्हणली मी आत्ता घेऊन जाते. राजा म्हणले मी पण आत्ता घेऊन जातो. राणी म्हणली आज नाही, 6 महिन्यानंतर हा वरती घेऊन दाखवा, मग तुमची पाठ थोपटेन. राजा म्हणला तू नेऊन दाखवशील? म्हणले बिलकुल नेऊन दाखवेल. राजा बोलून गेले. राजाला वाटलं असा उचलीन, असा वर घेऊन जाईन. राणीच्या मात्र लक्षात राहिलं. रोज ती गोठ्यामध्ये यायची, त्या गाईच्या वासराला कुरवाळायची, हात फिरवायची आणि रोज त्याला उचलून कडेवर घेऊन माडीवर घेऊन जायची. असं रोज राणीचा अभ्यास चालू होता. 6 महिन्याचा बछडा झाला. राणी आणि राजाला म्हणते तुमच्या लक्षात आहे का तुम्ही पैज केलेली माझ्या बरोबर? म्हणले हो आहे लक्षात. चल बागेत. बागेमध्ये आल्यानंतर महाराज राजा तावा तावाने 3 दोर होता म्हणून दोराने दगड कापला असेल. पहा तुकाराम महाराज पहिल्या चरणात काय सांगता. ओले मूळ भेदी खडकाचे अंग, लवसिक असणार ते मूळ
कोवळं असणार ते मूळ. पण महाराज म्हणतात कठीण अशा दगडाला भेदून पाण्याचा शोध घेत. अभ्यासाशी सांग कार्यसिद्धी. अभ्यास केल्यानंतर कार्यसिद्धीला जातं. आणि म्हणून महाराज म्हणतात आपल्या परमभाग्याने आपल्याला नर शरीर मानव शरीर त्या ठिकाणी आणि प्राप्त झालेलं आहे. या मानव शरीराने माणसाने वास्तविक आपलं हित केलं पाहिजे. या मानव शरीरामध्ये आल्यानंतर महाराज म्हणतात मी जीव आहे, मी जीव आहे, मी जीव आहे असं सारखं त्या ठिकाणी घोटत राहिला आणि जीवच राहिला. महाराज म्हणतात तुझं वास्तविक जर स्वरूप पाहिलं तर तुझं स्वरूप आहे शुद्ध आणि परब्रह्म, हे आपलं स्वरूप आहे. पण बाद कुठे झाला तर महाराज म्हणतात आपण काय म्हटलो, मी जीव आहे. महाराज म्हणतात हा जीवपणा एवढा जीवाला घातक आहे की हा जीवपणा माणसाला कुठे घेऊन जातो, अधोगतीला घेऊन जातो. जीवपणाचे नित्राशे यावया आपुले नशे शिवही मुहूर्त पुसे जया जोशी याते. भगवान शंकर जीवपणाला त्रासले पण आपण माणसं जीवपणाला त्रासत नाही. आपली गत कशी झाली, नालीतला किडा म्हणतो माझ्यासारखं जगत दुसरं कोणाचं नाही. कारण का, विषयासक्ती. आपण विषयासक्तीच्या अधीन गेलो, आपण विषयासक्तीमध्ये गुंतल्या गेलो. अरे एकेका विषयामध्ये एक एक प्राणी गेला, आपण तर पंचविषयामध्ये गुंतल्या गेलो. किती वेळा जन्माला येणार आणि किती वेळा मरणार हो महाराज. आपलं कधी असं वाटतं का किती वेळा जन्मा यावे, किती व्हावे फजित. आपल्याला तसं काय वाटत नाही. आपल्या पोरात सुख वाटतं, आपल्या पोरीत सुख वाटतं, आपल्याला नवऱ्यात सुख वाटतं, आपल्या बायकोत सुख वाटतं, आपल्या सुनेत सुख वाटतं, नातवंडात सुख वाटतं, आपल्या पैशात सुख वाटतं, आपल्या गाडीत सुख वाटतं, घरात सुख वाटतं, शेतात सुख वाटतं, सगळ्यात सुख वाटतं, वाटतं सुख पण असत नाही. हा माझे गुरुजी म्हणायचे वाटतो शेंबूड, वाटतो शेंबूड, नसतो शेंबूड म्हणून जात नाही शेंबूड. या संसारामध्ये वास्तविक पाहता अरे माझा सुखच नाहीये पण तुला वाटतं ना, हे कशामुळे वाटतं, कारण तू विषयासक्तीने बरबटलेला आहे म्हणून तुला सुख वाटतं. ही विषयासक्ती एवढी घातक आहे, एवढी घातक आहे. या विषयासक्तीने महाराज सांगतात माणूस अधोगतीला जातो. म्हणून सोडावी विषयासक्ती. विषयासक्ती का सोडावी तर विषयासक्तीने मनुष्य अधोगतीला जातो. म्हणून सोडावी विषयासक्ती. मग महाराज विषयासक्ती सोडून काय करावं तर महाराज म्हणतात धरावी विरक्ती. कशासाठी विरक्ती धरू महाराज, त्या विरक्तीने काही 10-5 लाखाचा फायदा होणार आहे का. माणसं फायदा आणि तोटा लवकर पाहतात. तुम्हाला फायदा नफा सांगू का, विषयासक्ती सोडावी का आणि विरक्ती का धरावी. महाराज विरक्तीने नित्य आणि अनित्य वस्तूचं ज्ञान होतं म्हणून धरावी विरक्ती. भाषा कळते का महाराज. विरक्तीने नित्य आणि अनित्य वस्तूचं ज्ञान होतं आणि जिथं नित्य अनित्य वस्तूचं ज्ञान नाही त्याला विरक्तीच म्हणता येत नाही. कशी विरक्ती म्हणणार त्याला, त्याला विरक्ती कशी म्हणायची. पंढरपूरच्या वाटेनं सासवडच्या घाटामध्ये वारकरी मंडळी तुका म्हणे वृद्ध होती तरणी रे, देवभान तिथं विसरून जातो महाराज. भजन करत असताना विरक्ती धरून तुम्ही भक्ती करा आणि ज्या भक्तीमध्ये देवभान विवर्जितता नाही ती भक्तीच नाही. ज्या भक्तीमध्ये देवभान विवर्जितता नाही ती भक्तीच नाही. आणि ज्या विरक्तीमध्ये नित्य अनित्याचं ज्ञान नाही ती विरक्तीच नाही. हा महाराज मग सोडावी विषयासक्ती, धरावी विरक्ती, करावी भक्ती आणि मग मिळते मुक्ती. किती सोपं गणित आहे. बोलायला आहे सोपं पण करायला बोल बोलता वाटे सोपे करणे करता टिंब टिंब. बोलायला सोपं आहे महाराज पण तुम्ही स्वतः प्रॅक्टिकल करा मग तुमच्या लक्षात येईल भक्ती कशी असते. भक्ती नव्हे शोळे भोळी, भक्तीत कठीण सुळावरील पोळी, भक्तीत कठीण सुळावरील पोळी,
पोळी भक्ती काठीन सुळावरील पोळी महाराज म्हणतात विरक्ती धरावी आणि विरक्ती धरून त्या ठिकाणी भक्ती करावी. विरक्तीमध्ये नित्य अनित्याचं ज्ञान होतं. महाराज नित्य काय आहे, काय आहे नित्य? आपण नित्य आहोत. आपण जर नित्य आहोत तर आपल्या 10व्याच्या पत्रिका कशाला आल्या असत्या? आपल्या 10व्याच्या पत्रिका छापल्याच नसतं ना कोणी, आपण जर नित्य असतो तर. महाराज म्हणतात नित्य कोण आहे? सत्य नित्य सत्य ज्ञानानंत गगनाचे प्रावरण नाही रूपवर्ण गुण जेथे. सत्य सच्चित आनंद घन तो भगवान परमात्मा आहे. जो आनंद सत्य प्रकाश विभू आणि आधार नाम रूपास बुद्धी न जाणे आणि जाणे ही त्यास तो अपार शुद्ध परमात्मा मीच असे. जो आनंद सत्य आणि प्रकाश रूप आहे, जो आनंद सत्य प्रकाश. आपल्याकडे आनंद आहे का? आपल्याला उसना घ्यावा लागतो. आपल्याला आनंद उसना घ्यावा लागतो. म्हणजे आनंदी राहण्यासाठी आपला बहाणा शोधावा लागतो. पोराचा वाढदिवस, आपला वाढदिवस आहे की नाही, पोराचं लग्न, नातीचं त्या ठिकाणी जन्मोत्सव असेल, नातीचा वाढदिवस असेल, शेजाऱ्याचं लग्न असेल, दुसऱ्याची हळद असेल, मग आपण नटून थटून आनंद शोधायला तिथं जातो. नामदेव महाराजांच्या लाडक्या दासी आणि भगवंताच्या परमभक्त असणाऱ्या आमच्या आईसाहेब जनाबाई महाराज आपल्या अभंगामधून, अभंगाच्या पहिल्या चरणामधून यच यावत मानव जीवाला उपदेश करतात की राजांनो, जन्मा येवोनिया देख 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 याने विचार कर. बघ, तू जर या पंच विषयामध्येच गुरफटत राहिला, या देहाशी तादात्म्य करून जर त्या ठिकाणी तू राहिला, या विषयाला, या संसाराला जर असाच चिटकून राहिला, तर एक दिवस तुला त्या संसाराचा रंग लागेल आणि तुझा बेरंग झाल्याशिवाय राहणार. एक श्रीमंत माणूस जुन्या काळात साहेबाला रावसाहेब म्हणायचे. म्हणजे तुम्ही म्हणताल तुमच्याच महाराजाचं नाव घेता. म्हणजे साहेब खूप मोठे त्या ठिकाणी मामलेदार, कलेक्टर, त्यांना रावसाहेब म्हणायचे आहे की नाही गुरुजी? हां. कलेक्टर साहेब घरी आले. मुलगा अंगणामध्ये खेळत होता आणि अंगणामध्ये खेळणारा मुलगा त्यांच्या समोर पडला आणि त्याच्या डोक्याला कोच पडली. महाराज डोक्याला कोच पडली. रावसाहेबांनी पाहिलं, धावत आले. अंगामध्ये सूट बूट त्या ठिकाणी भारीचे कपडे घातलेले होते. पटकन आपला मुलगा उचलला, खांद्यावर टाकला. महाराज डोक्याला कोच पडली होती आणि त्या कोचेतून भळभळा रक्त त्या ठिकाणी वाहत होतं. कोणाच्या अंगावर पडलं? रावसाहेबाच्या अंगावर. सगळं अंग रक्ताने भरून गेलं. महाराज सगळं अंग रक्ताने भरून गेलं. कशामुळे अंग भरलं? तादात्म्य आहे की नाही? हा मुलगा माझा आहे. महाराज म्हणतात मी माझं मी माझं मी माझं मी माझं हे तुम्हाला काही कधी सुचू देणार नाही. जेव्हा तुम्हाला सत्संगती घडेल आणि सत्संगतीने सत्विचार तुमचा जेव्हा जागृत होईल ना महाराज, तेव्हा तुम्हाला कळेल की विषयासक्ती काय असते. या विषयासक्तीचा परिणाम काय होतो? महाराज म्हणतात सगळं अंग त्या ठिकाणी भरून गेलं रक्ताने. सगळं लेळभीड अंग झालं. हजारोचे कपडे पण रक्ताने भरून गेले. तसं जीवाचं झालं. महाराज नर शरीर मिळालं, हा, पण हा जीव एवढा त्या ठिकाणी मी आणि माझं देह संबंधी पसाऱ्यामध्ये जीव गुंतला गेला. महाराज देह संबंधी पसाऱ्यामध्ये जीव अडकला गेला आणि हा अडकलेला जीव जसा मुंगळा गोळाच्या भेलीला अडकतो ना, चिटकतो ना. महाराज तुम्हाला माहिती आहे का मुंगळा? कोणाला माहिती आहे? वर हात करा बरं. मुंगळा माहिती आहे तुम्हाला?
गुळाच्या भेलीत चिटकलेला मुंगळा माहिती आहे का? गुळाच्या हा किराणा दुकानदार दुकानाच्या बाहेर एक क्वालिटीचा गूळ असतो. तो गूळ एका विशिष्ट वस्तू करता वापरला जातो, विशिष्ट रसासाठी म्हणावं लागेल, आहे की नाही? तो गूळ कंपनीत जातो आणि त्या गुळाला सडून 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 त्याचे टिंब टिंब बनल्या जाते. आणि ती एकदा माणसाने लावली रे, हा आजी एकदा लावली ना नथीवाल्या ठबे मावशी, एकदा लावली ना माणसाने तर असं म्हणतात ती 6-7 घंटे उतरतच नाही. पण महाराज म्हणतात तुम्ही ती लावलेली उतरते, पण आमच्या परमार्थामध्ये येऊन पहा ही नशा कधीच उतरत नाही. अशी नशा करा जी नशा तुमची कधीच उतरणार नाही. महाराज पुन्हा पुन्हा करावी लागणारी नशा कशासाठी करता? एकदाच नशा करा, ती तुमची कधीच नाही उतरली पाहिजे. आणि कधीच न उतरणारी नशा जर तुम्ही केले तर महाराज म्हणतात तुमची अधोगती कधीच होणार नाही. महाराज तुम्ही ऊर्ध्वगतीला प्राप्त व्हाल. प्रक्षेपण आपल्या आवडत्या गजर कीर्तनाचा या YouTube चॅनलवर.